आज सकाळ सकाळी आपण शॉपवर जाताना ही घटना पाहायला मिळाली आपल्याला। आता ही घटना कशी झाली आणि कधी झाली सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा। काय म्हणता पोट्टे हो। नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये। आता डेली प्रमाणे आपण सकाळ सकाळी चालू होतो शॉपवर, पण मधात अशी घटना पाहायला मिळालं असं वाटलंच नव्हतं। आता नवीन वर्ष लागून 2 पण दिवस झाले नव्हते आणि अशी घटना घडायला लागली। मी मस्त ब्लॉग बनवण्यात धुंद होतो, तेवढ्यात आपला मित्र म्हणतो आपल्याला पाय समोर ऍक्सिडेंट झालेला आहे। आता मी तर हा व्हिडिओ काढत नव्हतो, पण काढायला लागला। आता गेले बरेच दिवस झाले खूप केसा पाहायला मिळायला लागल्या। माझं तुम्हा सर्वांना एकच सांगणं आहे की गाड्या थोड्याशा हळू चालवा, कारण त्या दिवशी एका उभ्या आयसरला एका गाडीवाल्याने ठोकून दिलं। एवढं ठोकूपर्यंत तुम्ही काय गाड्या झोपेत चालवता का? मला एवढी गडबड कार आहे ते, कारण थोडं लेट पोहोचलो तरी काय नाही होत ना। माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, रायडर बनू नका, कारण जीवन आयुष्यात एकच बार येते, यासाठी थोडं चांगलं जपा। सकाळी वहिनीने नाश्त्यासाठी पाठवलं। आता खायला तर चव चांगली होती, पण याचं नाव काय ते माहित नव्हतं। जाऊ दे, जे असेल ते असेल, खाण्याशी मतलब आहे आपल्याला। मग बाकी आपले ब्लॉग कसे वाटते सांगा बरं थोडंसं कमेंट मध्ये, आणि तुम्ही पहिले युट्यूब चॅनल जाऊन सबस्क्राईब करा। मी असं ऐकलं तुम्ही मोठ्या मोठ्या क्रिएटरला खूप सपोर्ट करता, आणि आमच्यासारख्या छोट्या क्रिएटरला एक सबस्क्राईब मागितलं तर तुमच्या सोबत नाही। अरे भले आज आम्ही छोटे क्रिएटर असेल, पण एक दिवशी आम्ही सक्सेस होईल, यासाठी थोडी बोटाला मेहनत द्या आणि सबस्क्राईब करा युट्यूब वर जाऊन। आता भाऊ ना आम्ही चालू होतो घरी, मला थोडं काम आहे म्हणे मी घरी जाऊन येतो। आता तुम्ही घरी जाऊन येता म्हणल्यावर आम्हाला काय काम राहणार नाही, तेवढ्यात विचारायला एक 90 आणून घ्यावं म्हणलं, आणि तिथून आर निघालच होतो, तेवढ्यात गाडीने धोका दिला ना रे बाबा, पंक्चर झाली पंक्चर। आता ढकलत न्यायला खूप दूर चालू होतं, बसलो मग टाकीवर चालत चालत नेली पंक्चरच्या दुकानावर। तेवढ्यात पंक्चर होले दादा म्हणे डायरेक्ट टूपच गेला म्हणे तुमच्या गाडीचा। ये भगवान क्या जुलुम है। मग काय आता टाका टूप। ते सर्व काम वगैरे आवरून डायरेक्ट शॉपवर आलो होतो, आणि मग प्रेमाची माणसं नाही भेटले असं होऊ शकते का? नाही। मग काय आता नवीन शर्ट घेतलं, पण ते लांबच व्हावं लागलं होतं। आता लांब झालं म्हणल्यावर त्याचं काय करायला लागलं, गेलो मग टेलर जवळ, काका म्हणलं शर्ट लांब झालं म्हणलं कापून द्या म्हणलं। शर्टची मरम्मत करून डायरेक्ट दुकानावर आलो, आणि आरशात पाहिलं ना असं होऊ शकते का? बाकी काय होऊ द्या, पण तुम्ही आपला सपोर्ट सोडू नका। मी ना दिवस रात्र हेच सोचत असतो ना, माझे फॉलोअर जास्त आहे ना, मी कोणता सेलिब्रिटी आहे, तरी पण तुम्ही एवढा सपोर्ट करायला लागले, मनापासून धन्यवाद सर्वांचे। तेवढ्यात आपले आरडी वाले काका आले होते, त्यांनाही ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं। काका म्हणलं उद्या ब्लॉग येते म्हणलं आपलं, डायरेक्ट बघा म्हणलं। आता संध्याकाळचा टाइम झाला होता, सर्व पंच आजाद झाले होते, आणि यांची मीटिंग बसते, हे भल्या मोठ्या गोष्टी फेकते, जगात न मावणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला इथं ऐकूच वाटत नाही, तरी कसं तरी ऐकतो म्हणलं मी। बाळा काय झालं महाराजा? चलो अभि भेटेंगे पुढच्या ब्लॉग में, तोपर्यंत वाट पहा।